नमस्कार, मी वृषाली कदम. एन्काउंटरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटरमध्ये एक अशी आसामी आहे जे मूळचे धुळ्याचे खानदेशी यांनी महाराष्ट्राचंच नाही तर भारताचं नाव जगामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे. शिल्पकलेमध्ये त्यांची तोड नाहीये. जगातलं सर्वात उंच असं सरदार वल्लभभाई पटेल यांचं शिल्प ज्यांनी साकारलेलं आहे असे आपल्या सोबत सुतार साहेब आलेले आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. आणि त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र देखील आलेले आहेत, अनिल जी. म्हणजे खरं तर ह्यांच्या संकल्पनेमधलं जे होतं ते तुम्ही स्वतः त्याच्यावर काम करून ते अस्तित्वात आणलं असं म्हणायला हरकत नाही. मग खरं तर वल्लभभाई पटेल यांचा पुती शिवाजी महाराजांचा पुतळा असो, याचं काम आपण केलेलं आहे. या सगळ्या संदर्भात आम्हाला खरं तर जाणून घेण्याचं आहे. मात्र सगळ्यात आधी तर आपल्याला आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार देखील जाहीर झालेला आहे. त्याबद्दल आपले अनेक अभिनंदन. आणि आम्हाला आज तुम्ही आज वेळ दिलेला आहे, आमच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल आपलं स्वागत आहे. पहिला अर्थातच प्रश्न याचा की जगातली सगळ्यात उंच अशी कलाकृती आपण साकारली, काय संकल्पना होती त्याच्या मागची? खरं म्हणजे ही कृती आम्ही केलेली असून नाही, मोदींनी त्यांच्या विचाराप्रमाणे ही मूर्ती करण्यात आली. त्यांनी की यांनी जे काही काम केलं आहे, देशामध्ये लहान लहान राज्य होते ते सगळे एकत्र करून एक राज्य, तर हे फार मोठं काम केलं आहे. म्हणून या अर्थावर, यांच्या नावावर यांचं मोठं काम केलं पाहिजे. यांनी सगळ्यात जे मोठं काम केलं त्याप्रमाणे यांची मूर्ती पण मोठी पाहिजे असं त्यांनी ठरवलं. त्याप्रमाणे मग माझं स्टॅच्यूचं एक्सप्रेशन प्रमाणे ती मूर्ती बनवली. मी त्यांचे फोटोग्राफ्सवरून त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव काय ती किती पॉवरफुल पर्सेंटेज चेहऱ्यावर दिसून येतं की हे करणार आणि व्हायला पाहिजे असे चेहऱ्यावर भाव आहे त्यांचे. त्या दृष्टीने सगळे भाव आहे आणि त्याच्यामुळे महत्त्व आलं त्या संबंध फिगरला आणि संबंध बॉडीला. त्याची एक पर्सनॅलिटी दिसून येते. खरं तर आपल्याबद्दल रामसुतार साहेब म्हणायचं झालं तर आपण 100 गाठलेली आहे, 100 वर्ष पूर्ण केलेली आहेत आपण. आणि तितक्याच जोमानं आजही आपण शिल्प हे साकारत आहात. तर ही एनर्जी येते कुठून वयाच्या 100 नंतर देखील? एनर्जी म्हणजे आम्ही सुतार म्हणजे सूत्रधार. याच्यामध्ये सूत्र म्हणजे मोजमाप करण्याचं बाप्पा सावल टेप, त्याच्यानंतर मग हे सगळं ते म्हणजे ह्याच्यात इंजिनिअरिंगचाही भाग आलाच. मोजून मापून मग कुठल्या प्रतीची आपण माती घ्यायची. नॅचरचा जो भाव प्रपोर्शन आहे बॉडीचा ते प्रपोर्शन दाखव. समजा मनुष्य उभं राहिला हे इक्वल टू हर एक पर्सनॅलिटी जर मापलं तर सेम थिंग फ्रॉम हिअर अँड हिअर इक्वल. बरोबर. ते डिस्प्रपोर्शनेट ती मूर्ती वाटली नाही पाहिजे. यासाठी म्हणून मी अनिलजींकडे येते ह्याच प्रश्नासकट की खरं तर ह्याच्यात इंजिनिअरिंगचा फार महत्वाचा भाग आहे. तर हे साकारताना ज्यावेळी आपल्याला सांगण्यात आलं होतं की अशा पद्धतीची भव्य दिव्य मूर्ती साकारायची आहे, तर ते आधीच सांगण्यात आलेलं की आपल्याला इतकी भव्य साकारायची आहे की ती साकारत असताना त्याची उंची वाढत गेली, की कशा पद्धतीनं ती साकारली गेली, त्याच्या मागची स्टोरी नक्की आम्हाला ऐकायला आवडेल. सांगेल. जेव्हा प्रधानमंत्री मोदीजींनी हे संकल्पना केली तर तेव्हा त्यांना वाटलं की आपण खूप मोठी एक मूर्ती बनवावी. तर त्यांनी अमेरिकेचे एक आर्किटेक्ट होते मायकल ग्रेव्स, त्यांनी म्हणजे अपॉइंट केलं की तुम्ही हा प्रोजेक्ट करा आमच्यासाठी. आणि मग त्यांना विचारलं की इथे कुठल्या प्रकारची मूर्ती चांगली राहील. तर ते काय म्हणाले की आपण एक हिस्टोरियनला अपॉइंट करूया. आणि मग प्रिन्स्टनचे एक हिस्टोरियन आले आणि त्यांनी पूर्ण भारतभर जेवढे मूर्त्या लागल्या आहेत त्यांचे डॉक्युमेंटरी फिल्म बघितले, त्यांचे म्युझियम्स बघितले, त्यांची वेशभूषा काय होती ते बघितलं. आणि सगळे पुतळे बघितल्यानंतर त्यांचं म्हणणं असं पडलं की अहमदाबाद एअरपोर्टला जी सरदार पटेलची जी मूर्ती आहे जी की आम्ही बनवली होती ती सगळ्यात योग्य आहे, त्यांची पर्सनॅलिटीला शोभेल असं.
तर त्या दृष्टीने मग ते टेंडरमध्ये असं फ्लोट केलं गेलं की राम सुतारांनी बनवलेली जी मूर्ती आहे ती सगळ्यात योग्य आहे आणि त्याच धर्तीवर हा मोठा पुतळा व्हायला पाहिजे. मग आम्हाला LNTनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केला, आपण त्यांच्यावर ॲग्रीमेंट केलं आणि तो मूर्ती मग 522 फूट उंच करण्याचं ठरलं. आणि मग त्या दृष्टीने सगळं त्याचे पहिले आम्ही 3 फुटाचं मॉडेल बनवलं, मग 18 फुटाचं मॉडेल बनवलं, नंतर 30 फुटाचं मॉडेल बनवलं, नंतर 50 फुटाचं मॉडेल बनवलं. हळूहळू त्याच्यात आणखी प्रगती करत डिटेल्स ॲड करत त्याला वाढवत गेलो आणि नंतर मग त्याची कास्टिंग करून मग इथे लावली गेली. पण हा साचा कसा बनवला गेला? कारण इतका मोठा साचा बनवणं किंवा आपल्याला बोलताना 30 फूट उंच, 40 फूट, 50 फूट उंच हे सोपं आहे, मात्र ते साकारताना किती कठीण आहे आणि ते तितकं यशस्वीरित्या वर्षानुवर्ष दशकानुदशक उभं राहिलं पाहिजे ते शिल्प. यासाठी म्हणून नेमकं काय त्याच्या मागची कन्सेप्ट होती आणि हा साचा मुळात कसा बनवला गेला? नाही, खरं म्हणजे काय, हे जे प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आर्किटेक्ट, इंजिनियर आणि आर्टिस्ट या 3 लोकांचं जे नॉलेज आहे ते मिश्रण करून आपण हा पुतळा तयार केला. मधलं जे सांगाडा आहे तो म्हणजे स्ट्रक्चरल इंजिनियरनी पूर्ण तयार केला. तिथे जे त्या एरियामध्ये जे आपलं हवा चालते त्याचं किती वेग असतो, त्या स्ट्रक्चर कसं बनलं पाहिजे आणि ते म्हणजे विंड टनल टेस्टच्या थ्रू पण करून त्याचे सगळे व्हॅल्यूज आले की कसं ब्रॉन्झ असायला पाहिजे, कसं स्टील असायला पाहिजे, मधलं कॉन्क्रीट कसं असायला पाहिजे, त्या दृष्टीने पूर्ण स्ट्रक्चर डिझाईन केलं गेलं. आणि आम्ही कम्प्युटर्सनी लहानपासून मोठं मॉडेल करता करता आणि थर्मोकोलचं मॉडेल बनवलं आणि त्याच्यावरून साचे बनवून आम्ही कास्टिंग केलं. जसं मी मगाशी म्हटलं होतं की खरं तर पुतळा बनवणं म्हणजे कला आणि अभियांत्रिकी यांचा एक संगम आहे. आणि हे करत असताना तुम्हाला अशा कुठल्या गोष्टी शिकता आल्या राम सुतार यांच्यासोबत आणि कुठल्या अडचणींना देखील सामना करावा लागला की ह्या गोष्टी ह्या भारतामध्ये अधिक मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्या पाहिजेत असं आपल्याला वाटतं किंवा याचं प्रशिक्षण अधिक लोकांना आपण दिलं पाहिजे, यासाठी म्हणून काहीतरी केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? असं आहे की आपण म्हणजे कलाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा पण कोणी आर्टिस्ट असतं तर त्याला ॲनाटॉमीचं येतं सगळं नॉलेज असतं, पण त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग कशी वापरता येईल ते म्हणजे कॉलेजमध्ये शिकवत नाहीत ते. आणि हे म्हणजे कसं आहे की मी एक आर्किटेक्ट असून मला इंजिनिअरिंगची नॉलेज असल्यामुळे आम्ही आर्ट आणि जे म्हणजे इंजिनिअरिंगचं नॉलेज आहे ते वापरून आम्ही मोठे मोठे पुतळे करतो. कारण त्याच्यामध्ये आम्हाला सगळेच काही भाव, त्याचं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग कसं असेल पाहिजे ते माहिती असल्यामुळे आम्हाला बरेच वस्तू सोपे जातात. नक्कीच हे आम्हाला तुमच्याहीकडून जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा हा साचा बनत होता आणि ज्यावेळी असं ठरत होतं की आता इतका भव्य दिव्य पुतळा बनवायचा आहे, तर त्याचे जे एक्सप्रेशन्स होते सरदार वल्लभभाई पटेल यांचे एक्सप्रेशन्स, कारण कसं आहे पुतळा जो आहे हा त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व दाखवत असतो. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभावच ती व्यक्ती त्यांच्या काळामध्ये कशी होती हे निदर्शनास आणत असतं किंवा प्रथम दर्शनी दाखवत असतं. तर मग हे साकारणं किती कठीण होतं आणि पॉवरफुलनेस, चेहऱ्यावर पॉवरफुलनेस ही माणसामध्ये पॉवर पाहिजे आणि ते करणार हे एक्सप्रेशन असतात. पण मग अशा ज्या बाबी टिपायच्या असतात, आता त्यांचं सरदार वल्लभभाई पटेल यांचं अतिशय करारी असं व्यक्तिमत्व होतं आणि नेतृत्व होतं. तर असं असताना तो करारीपणा दर्शवण्यासाठी म्हणून मग कपाळातल्या ललाट रेषा असो किंवा चेहऱ्याचा असा कुठला भाग असतो की जिथं तुम्हाला म्हणजे ते अधिक डोळ्यांचा भाग असेल की जिथं तुम्ही अधिक काम केलं, तसं तुमचं म्हणणं आहे राम सुतारजी? एक्सप्रेशन्स दाखवताना सरदार वल्लभभाई पटेल यांचे निनाळे फोटोग्राफ्स, निनाळे पुष्कळ फोटोग्राफ्स आहेत. आय स्टडी या फोटोमध्ये क्या एक्सप्रेशन आहे, या फोटोमध्ये काय एक्सप्रेशन, व्हॉट इज द चेंजेस, व्हॉट इज द चेंजेस, सो मेनी they are there are so many we have to study that and put it. त्या म्हणजे खरं म्हणजे काय, जेव्हा आपल्याला कुठलाही पुतळा करतो आपले वेगळे वेगळे जे त्यांचे फोटो असतात, साईडचे असो समोरचे असो आणि कुठे जे कुठल्या परिस्थितीमध्ये ते कुठे चालतात आहे त्यांचं सरदार पटेल म्हणजे आयरन मॅन. आयरन मॅन म्हणजे त्यांचा एक गोल होता की आपल्याला, तर त्यांचे असे फोटोग्राफ्स आम्ही सिलेक्ट केले की त्यांच्या चालण्याची ढब काय आहे,
कपडे कसे आहे, शॉल कशी आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आम्ही स्टडी केले. म्हणजे मसल्स कसे आहेत, म्हणजे कपाळावर समजा काही लाईनी आहेत तर म्हणजे खूप विचार करतात ते असे जे सगळे. आणि मग जे गव्हर्नमेंटने सांगितले की कुठला फोटो वापरायला पाहिजे त्यालाही कंबाईन करून आम्ही ते फोटो बघून ते सगळे एक्सप्रेशन आणले त्याच्यामध्ये. नाही पण जसं मी म्हटलं की ह्याचं सिलेक्शन होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपला किती संवाद झाला किंवा अमित शहा यांच्याशी काही संवाद झाला होता का? नाही, त्याच्यावरच नाही झालं. म्हणजे आपले जे ट्रस्टचे लोक जे होते, कला संचालनाचे आपले मुंबईचे लोक होते आणि खूप हिस्टॉरियन्स होते, त्यांचे नातू पणतू पण होते, ते येऊन बघायचे आणि त्यांनी सजेस्ट केलं की याला असं असायला पाहिजे, एक डोळा मोठा आहे छोटा आहे, त्यामुळे असंच होतं त्यांचं. आता एजमुळे त्यांचं जे फरक पडला असेल त्यांनी ते सांगितलं आणि आम्ही ते सगळे इन्कॉर्पोरेट करून मग ते आपल्याला मूर्तीचं फायनल केलं. बरं, हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो की एखादा पुतळा असेल, एखाद्या महापुरुषाचा पुतळा जर बनवायचा असेल, साकारायचा असेल, तर त्यामध्ये आपण मग कुठले धातू वापरतो? कारण तो जो पुतळा असतो हा कायम त्याचा संपर्क हा गतिमान हवेशी येत असतो, पावसाशी येत असतो, कडक उन्हाशी येत असतो. तर मग अशा वेळी आपण कुठले धातू प्रिफरेबली वापरत असतो? सरदार पटेलमध्ये एक धातू वापरला गेला C903 ब्रॉन्झ. त्याच्यामध्ये 88% कॉपर असतं, 8% टिन असतं आणि 4% झिंक असतं. ते खूप हार्ड मटेरियल आहे. जनरली हे मटेरियल जे आहे आपल्या जे बोटी असतात त्याचे जे प्रोपेलर असतात त्याच्यामध्ये पण वापरतात, कारण ते खूप हार्ड असतं. म्हणून मग इतक्या वेगावर जी हवा येते त्याला सांभाळून ठेवण्यासाठी, त्याला टक्कर देण्यासाठी हे जे मेटल आहे ते वापरले गेले याच्यामध्ये. आणि आतमध्ये स्टीलचं स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामध्ये एक कॉन्क्रीटचा कोर आहे जे पूर्ण स्ट्रक्चरचं लोड जे आहे ते पूर्ण जमिनीमध्ये घेऊन जातं. आणि म्हणजे गुजरातच्या केवडिया इथं हा पुतळा साकारण्यात आलेला आहे आणि तिकडचं जर हवामान पाहिलं तर उष्ण आणि थोडंसं दमट असं ते हवामान आहे. मग त्या हवामानाला साजेसं असं आपण त्याचाही अभ्यास केला जातो हवामानाचा? हो, ते म्हणजे इंजिनियर्स आहे, IIT आहे, असे वेगवेगळे फर्म्स आहेत जे याच्यासाठी टेस्टिंग करतात आणि रेकमेंड करतात कुठलं मेटल वापरले पाहिजे. नक्कीच. आता हवामानाचा विषय आलेलाच आहे आणि जसं आपण मालवणात म्हणजे देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साकारलेला आहे, तर आत्ता हा जो पुतळा साकारलेला आहे आपण ह्याचं काय वैशिष्ट्य किंवा आपल्याला हे साकारताना जाणवलं की इथं आपण कुठल्या गोष्टींवर अधिक भर दिला? कारण इथं खारी हवा अधिक आहे. हो. तर IIT कडून आम्हाला म्हणजे IITला जेव्हा सांगितलं की असं आम्ही स्ट्रक्चर डिझाईन करतो आहे आणि ते कुठला ब्रॉन्झ वापरायला पाहिजे, मग त्यांनी रेकमेंड केलं की C903 म्हणजे जे सरदार पटेलच्या स्टॅच्यूमध्ये वापरला तेच मेटल वापरायला पाहिजे. आणि पण आतलं स्टील जे आहे ते आम्ही SS316 वापरलं आहे. म्हणजे खूप चांगलं हार्ड स्टील आहे ते आपण वापरलं त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्या म्हणजे गंज नाही लागणार हवेमुळे आणि ब्रॉन्झ व्हायला नको. हां, तर त्या खारी हवा जी असते अशा हवेमध्ये एखादी कलाकृती, एखादी आकृती जर तग धरून दशकांहून दशकं जर आपल्याला ठेवायची असेल तर त्यासाठी म्हणून आपण कशा पद्धतीचे अधिक उपाययोजना करतो? म्हणजे जसं मी म्हटलं की केवडियाचं जे वातावरण आहे ते उष्ण आणि दमट आहे, इथं खारी हवा आहे, पाऊस अधिक आहे. हो. तर म्हणून तर 316 सगळ्यात चांगलं स्टील आहे आणि मग ते आपण वापरलं त्याच्यामधल्या स्ट्रक्चरसाठी. आणि बाहेर C903 जे मेटल आहे ते वापरलं आपण. आणि जे खाली कॉन्क्रीट टाकले ते M50चं कॉन्क्रीट टाकलं गेलं, ज्याच्याने त्याच्यामध्ये आणखी मजबूती आली आहे. बरं, आधीचा जो पुतळा होता बनवलेला तो नेमका कुठल्या गोष्टी कमी पडल्या असतील त्याच्यामुळे पडला? म्हणजे मी बघून आलो होतो त्या स्टॅच्यू पडल्यानंतर, त्याच्यामध्ये जे लोखंड वापरलं ते साधं लोखंड वापरलं होतं, जे माइल्ड स्टील असतं ते. त्याच्यामध्ये म्हणजे स्ट्रेंथ नव्हती, त्यामध्ये वेल्डिंगही भरपूर नव्हती, जसे कंटिन्युअस वेल्डिंग असायला पाहिजे त्याला मजबूती आणण्यासाठी. आतले मेंबर्स पण खूप वीक होते, म्हणून तो पायाजवळ तुटला आणि पडला तो हवाच्या वेगाने. हां, म्हणूनच म्हणजे जसं मी म्हटलं की जोरदार हवा, कारण समुद्र किनाऱ्यावर राजकोटच्या किल्ल्या जवळवरून जो हवेचा वेग आहे आणि तिकडचं जे हवामान आहे, पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असतो, खारी हवा आहे आणि त्यामुळे अधिक प्रिकॉशन तुम्हाला वाटलं यावेळी आपल्याला घेताना कुठल्या गोष्टींवर अधिक काम तुम्हाला करावं लागलं? आम्ही ॲज अ स्कल्प्टर म्हणजे इतके म्हणजे सायंटिफिक नाही आहे, पण म्हणजे IITने आणि आमचे स्ट्रक्चरल इंजिनियर जे आहेत स्केलेटन त्यांची कंपनी दिल्लीला, तर त्यांनी डिझाईन केलं, IITने ते पास केलं
आणि त्यांनी रेकमेंड केलेले वस्तू आम्ही चेंजेस केले आणि त्या दृष्टीने पूर्ण स्ट्रक्चर आणि स्टॅच्यू आम्ही त्या दृष्टीने बनवला. पूर्वीचं जसं आय सेक्शन्स वापरले होते पायामध्ये किंवा चॅनल्स वापरले होते, आता आपण 20 mm प्लेट घेऊन त्याचा बॉक्स बनवून पायात टाकलेले. कारण आणि त्याला एक शेला दिला आहे जो खाली टच करतो, म्हणजे 3 पॉईंट्सवर तो स्टॅच्यू रेस्ट करतो. पूर्वीचा पुतळा नुसतं 2 पायावर होता, तर ते हवा आणि बॉडी मोठी असल्यामुळे हवेचा वेग आल्यामुळे ते पडला. तर आम्ही 3rd पॉईंट आणखीन सपोर्ट दिला आहे, ज्याच्यामुळे त्याला आणखीन स्टेबिलिटी आली आहे आणि आता त्याच्यावर इफेक्ट वाऱ्याचा तेवढा होत नाही. बरं, जसं तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवलेलं होतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर मला वाटतं जगभरातून लोक, म्हणजे केवळ गुजरातमधून किंवा आजूबाजूच्या राज्यातून नव्हे, देशभरातून नव्हे, तर जगभरातून लोक आज इथं येत आहेत पाहण्यासाठी. तुम्हाला वाटतं की जसा तुम्ही तिथं स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवलाय त्याच पद्धतीचं पर्यटन इथंही डेव्हलप होईल राजकोटच्या इथं? हो, नक्की नक्की. म्हणजे आत्तापासूनच खूप लोक यायला लागले तिकडे आणि लोकांना तो पुतळा खूप आवडला. जेव्हा बूट पोचले शिवाजी महाराजांचे, तेव्हाच त्यांनी जेव्हा बघितलं, त्याच्यावर काम केलं, त्यामुळे आमचे पैसे वसूल झाले म्हणे. तर म्हणे त्याला तिकडच्या लोकांना इतका आवडतो तो पुतळा आणि त्यांना खात्री आहे की म्हणजे आता पर्यटन आणखीन वाढेल तिकडे. तुमच्याकडून जाणून घ्यायला मला नक्की आवडेल रामसुतारजी, की शिवाजी महाराजांचं जेव्हा पुतळा बनवला गेला होता त्यावेळी हावभाव कसे असावे, त्याबद्दल तुम्ही काय खास निरीक्षण करून? शिवाजी महाराजांचा आत्ताचा जो पुतळा आहे, शिवाजी महाराज, हां शिवाजीचं एक्सप्रेशन, हां हे पॉवरफुलनेस, स्टँडिंग, सिटिंग, वॉट एव्हर पोज, बट इट्स ऑल पॉवरफुल. स्टँडिंग, सिटिंग, सो मच. त्याच्यामध्ये असं होतं की आपले तेव्हा CM शिंदेसाहेब, एकनाथ शिंदेजींनी मला सांगितलं की जसा पूर्वीचा पुतळा होता साधारण त्याच पोजमध्ये असायला पाहिजे, का तो पुतळा पहिले पंतप्रधानांनी तो उद्घाटन केला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरा काही नको आहे आपल्याला, तर त्याचा हात पुढे केलेला, तलवार उगारलेला असाच पाहिजे. तर आम्ही त्याच्यामध्ये यंग आणि त्याच्यामध्ये जो राजाचे भाव असतात, म्हणजे आपण समुद्राकडे बघतोय आणि आपण ललकारतोय जे कोणी शत्रू येईल, त्या दृष्टीने त्याची पोज दिलेली आहे. म्हणजे त्यांना पाहून लोक भिणार, ही पोज असते असं ते. नक्कीच. या व्यतिरिक्त देखील मला वाटतं इंदू मिलमधला स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी ह्याच्यावर देखील आपण काम करत आहात, तर ते कुठपर्यंत आलेलं आहे आणि कशा पद्धतीचं असणार आहे? ते देखील असंच भव्य दिव्य असेल नक्कीच, पण ते कशा पद्धतीचं असणार आहे? ते पण 350 फुटाचं आपलं स्टॅच्यू असणार आहे. त्याखाली 100 फुटाची बिल्डिंग आहे जिथे म्युझियम असणार आहे आणि आपले जे रेग्युलर पोज, लोकांना ती पोज खूप आवडते, म्हणजे पार्लमेंटकडे असं बोट दाखवताना आणि हातात कॉन्स्टिट्यूशन घेतलेलं आहे, तर तीच पोज त्यांनी सिलेक्ट केली होती. आणि त्या दृष्टीने आम्ही एक दिल्लीलासुद्धा 2-3 ठिकाणी स्टॅच्यूज लावले आहेत. म्हणजे 15 जनपथला आहे आणि आणखीन अलीपूर रोडला आहे. तर तिथे स्टॅच्यू जो बघितला होता तो सगळ्यांना आवडला. त्याचप्रमाणे आपण आता एक 25 फुटाचा पुतळा केला होता, जे की अप्रूव्ह झाल्यानंतर आपण त्याला मोठं केलं आहे आता, आणि त्याचे आता 160 फुटापर्यंत आमचा थर्मोकोलचा स्टॅच्यू झालेला आहे आणि त्यापैकी आता 25 फुटापर्यंत ब्रॉन्झ कास्टिंग झालेली आहे. म्हणजे 2 बूट आपले कंप्लीट झालेले, जे आपण 6 डिसेंबरपर्यंत इथे आणून इथे प्रदर्शित करणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे इम्पॉर्टंट वस्तू कशी आहे की एक बुटाचं वजन 22 टन आहे. बापरे. आणि त्याची लांबी जी आहे ती 65 फूट आहे, रुंदी 35 फूट आहे, म्हणजे खूप मोठा आहे. आणि जेव्हा जसं सदापेटीच्या सँडलच्या जवळ जाऊन लोक आश्चर्यचकित होतात, तसंच आंबेडकर साहेबांचे जे बूट बघतील त्यांनाही आश्चर्य वाटेल की म्हणजे हां. नक्कीच. पण मला हा प्रश्न नेहमी पडतो, कारण इतकी मोठी आकृती साकारत असताना त्याचे जेव्हा साचे बनवले जातात, त्याचं असेंबल त्यांना करणं, एकत्रितरित्या सुसंगत पद्धतीनं लावणं, हे किती चॅलेंजिंग असतं? खूप चॅलेंजिंग असतं. कारण काय, थर्मोकोलची 1:1 स्केलमध्ये जेव्हा बनवतो आम्ही, त्याचं जे श्रिंकेज असतं त्याला धरून आम्ही स्टॅच्यू तेवढा मोठा बनवतो आणि मग त्याचे 4 फूट बाय 5 फूटचे तुकडे करतो थर्मोकोलचे, त्याचे साचे घेतो आणि मग त्याच्यावरून कास्टिंग करतो. मग हे 4 फूट बाय 5 फूटचे तुकडे आम्ही सगळे जोडून सगळे आपण एकत्र ते करतो, म्हणजे त्याची कंटिन्युटी राहील, अलाइनमेंट राहील.
30 फुटाचा समजा पुतळा आपण जोडले गेला तर वरचा 10 फुटाचा आपण वेगळा करतो आणि खालचा 20 फुटाचा आपण असेंब्लीसाठी साईटवर पाठवतो. त्याचेही मग मोठे मोठे तुकडे करून, म्हणजे साधारण ट्रकमध्ये बसतील असे, ट्रेलरमध्ये येत असे सगळे तुकडे, मग ते मोठे तुकडे आपण आणणार आणि इथे आतल्या स्ट्रक्चरच्या अवतीभोवती हे सगळे ब्रॉन्झचे लावून त्याला वेल्डिंग करणार. ह्या वेल्डिंगला किती वेळ लागत असेल हा एक प्रश्न आहे. आणि जसं त्यांनी म्हटलं की एक साचा ते बनवत असतात मनामध्ये त्यांच्या की शोल्डर लाईन अशी असली पाहिजे, पायांचा भाग असा असला पाहिजे किंवा त्या अलाइनमेंट त्यांची अशी असली पाहिजे. तर हे प्रत्यक्षात साकारताना जसं मी मगाशी म्हटलं की त्यांच्या मनातली जी कलाकृती आहे खरं तर तुम्ही अस्तित्वामध्ये घडवताना आम्ही तुम्हाला पाहिलेलं आहे. तर हे किती जोखमीचं असतं की त्यांनी जे एक शिल्प त्यांच्या मनामध्ये कोरलेलं आहे ते असं अस्तित्वामध्ये आणणं. त्यांचं म्हणजे जेव्हा मॉडेल बनवत असतात ते नेहमी बरोबर असतात आणि ते बघतात की पूर्ण बॉडीचा बॅलन्स बरोबर आहे की नाही, कुठून सेंटर लाईन जायला पाहिजे. आणि मोठा पुतळा जेव्हा बनवतो, जे 25 फुटाचा आम्ही मॉडेल बनवलं त्याच्यामध्येही सेंटर लाईन सगळीकडून मार्क केलेले आहेत. या सेंटर म्हणजे आपल्या कानाचा जो हा भाग असतो इकडचा, तो बरोबर आपल्या हिल्सपर्यंत एक स्ट्रेट लाईन येते आपण उभं राहिलं की. तर ते सगळे आणि ॲनाटॉमी जी असते, म्हणजे आपलं समजा डोकं समजा 9 इंचाचं असलं तर 7.5 पट समजा आपण केलं इंडियन ॲनाटॉमीच्या हिशोबाने तर स्टॅच्यू बरोबर तेवढा उंचीचा बनतो. तर हे सगळं आपण मोजमाप घेऊन करतो स्टॅच्यू. नक्कीच. जसं मी म्हटलं की ते साकारताना आम्हाला म्हणजे साकारल्यानंतरची जी कलाकृती आहे ती सगळ्यांनाच प्रशंसनीय आहेच, पण आश्चर्यचकित करणारी देखील आहे की इतका मोठा भव्य दिव्य असा पुतळा हा वर्षानुवर्ष दशकानुदशक खरा तर उभा आपल्याला आपण पाहत असतो. आणि ज्यावेळी स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवायचा हा कन्सेप्ट समोर आली होती तेव्हा जगातली सगळ्यात उंच बनवायची आहे. तर त्यावेळी तुम्हाला असं वाटलेलं होतं का की हा इतका मोठा विस्तीर्ण परिसर आहे तो, म्हणजे जेणेकरून एका झटक्यामध्ये आपण संपूर्ण तो परिसर पाहू शकू अशा पद्धतीची त्याची रचना असावी किंवा त्यांची प्लेसमेंट असावी. मग हे कसं आर्किटेक्ट डिझाईन करतात ते, म्हणजे आर्किटेक्टने बिल्डिंग डिझाईन केली, ते म्युझियम डिझाईन केलं आणि त्या पर्टिक्युलर एरियामध्ये सर्वे करून कुठली योग्य जागा आहे एवढं मोठं मॉन्युमेंट करण्यासाठी त्या आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल इंजिनियर्सनी मिळून ते डिसाईड केलं. आणि मग तो पुतळा कसा असावा, किती मोठा असावा, त्याचं वजन किती असणार आणि डायरेक्शन ऑल्सो फेस कहाँ रहना चाहिए. बरोबर बरोबर. मग कोणीकडे चेहरा आहे, मग त्या चेहरा आपण डॅमकडे सरदार सरोवर डॅमकडे बघताना पुतळा केलेला आहे. बरोबर. पण मला आजही कौतुक वाटतं की वयाची 100 ओलांडल्यानंतर सुद्धा त्यांच्यामध्ये तितकाच उत्साह आहे, तितकंच चैतन्य आहे. आणि जसं तुम्ही म्हटलात की ते स्वतः साईटवर येऊन ते सगळं पाहणी करतात आजही. आणि काही चुकलं किंवा त्यांच्या मनासारखं नाही झालं तर चेंजही करायला लावतात. हो ना, आम्ही करतो ना. म्हणजे फॉर्च्युनेटली कसं आहे की लहानपणापासून माझं आणि वडिलांचं म्हणजे वेवलेंथ एकसारखी, विचारसरणी एकसारखी, ॲप्रिसिएशन करण्याचे जे आपलं जे चॉईसेस असतात ते एकसारखे असल्यामुळे आमचं खूप चांगलं जमतं. आणि दुसरं म्हणजे त्यांचे विचार माझे विचार एकसारखे असल्यामुळे आम्ही जे पण मॉन्युमेंट्स करतो ते म्हणजे योग्य त्यांच्या आर्टिस्टिकप्रमाणे आणि माझ्या आर्किटेक्चर आणि आर्टिस्टिकप्रमाणे जे करू शकतो. कॉइन है 2 पहलू. कॉइन है बरोबर. आर्टिस्टिक अँड आर्किटेक्चर द 2 पहलू. पण ह्याच्यामध्ये जनरेशन गॅप तुम्हाला वाटत नाही का? की बघा आता नवीन जनरेशन असते, त्यांना नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन काहीतरी आपण प्रणाली ह्याचा वापर करावा असं वाटत असतो. तर असं कधी होतं का की ते ट्रेडिशनली तुम्हाला सांगतात की असं आपण बनवूया आणि तुम्ही काही त्यांना माहिती आहे की समजा मी काही विचार केला आहे नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे कम्प्युटर, 3D स्कॅनिंग किंवा नवीन टाईपच्या भट्ट्या लावणं, त्याच्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट असतं. मी जे सांगितलं त्यांनी ते ऐकलं आणि आपण त्याच्याने करता करता त्यांनाही आढळलं की म्हणजे नवीन टेक्निक आल्यामुळे आपण किती लवकर काम करू शकतो आणि किती प्रिसाईज करू शकतो ते त्यांनाही कळलं. आणि आता सगळे पुतळे त्याच याच्यानी प्रोसेसनी आम्ही करतो.
मला असं वाटतं की केवळ सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा नव्हे किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आता आपण नुकताच साकारलेला पुतळा नव्हे, तर महात्मा गांधी यांचा पुतळा जो राम सुतार यांनी साकारला होता त्याला सुद्धा प्रचंड प्रशंसा त्याची केली गेली आणि त्याचे टेम्पलेट्स देखील परदेशात पाठवले गेले, म्हणजे त्या कलाकृतीचे. तरी खरंच प्रशंसनीय बाब आहे सर्वांसाठीच. तर त्याच्या मागची ते साकारत असताना, महात्मा गांधी साकारत असताना नेमकी काय संकल्पना होती? सगळ्यात पहिले तर 1972मध्ये जेव्हा गांधी सेंटनरी होती तेव्हा इंडियन गव्हर्नमेंटला 6 का 7 देशांनी रिक्वेस्ट पाठवली की आम्हाला गांधींचा स्टॅच्यू लावायचा आहे, बस लावायचा आहे, तर तुम्ही आम्हाला प्रेझेंट करा. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ICC यांनी काय केलं की 10-15 आर्टिस्ट लोकांना सांगितलं तुम्ही गांधींचा बस तयार करा आणि सगळ्यांचे मूर्त्यांचे फोटो घेऊन प्रत्येक कंट्रीला पाठवलं. त्यांना सांगितलं जो पुतळा तुम्हाला आवडेल तो आम्ही तुम्हाला प्रेझेंट करू. फॉर्च्युनेटली सगळ्या देशांनी वडिलांनी बनवलेला जो बस होता त्याच्यावर साईन करून पाठवले आणि त्या 72मध्ये 6 पुतळे वेगवेगळ्या ठिकाणी पहिल्यांदा गेले आणि तेव्हापासून आजपर्यंत 450 शहरांमध्ये ऑल ओव्हर द वर्ल्ड गांधींचे पुतळे वडिलांच्या हस्ते बनलेले सगळीकडे लावलेले आहेत. पण ही किती कौतुकास्पद गोष्ट आहे की जगभरामधून एकाच व्यक्तीला मान्यता दिली गेली, त्यांच्याच कलाकृतीला मान्यता दिली गेली. कारण वडिलांचं जे एक टेक्निक आहे क्ले हँडलिंगचं, त्याच्यामध्ये लोक त्यांना रोडॅनशी पण कम्पेअर करतात, मायक्लॉनशी पण म्हणजे सिम्प्लिसिटीमध्ये स्ट्रोक्स लावून जे त्यांनी सॉफ्टनेस आणले स्टॅच्यूमध्ये आणि हावभाव आणले ते लोकांनी खूप अप्रिशिएट केले. आज पण बरेचसे जे देश आहेत ते वडिलांचे स्टॅच्यूज बघून सांगतात की आम्हाला राम सुतारांच्या हाताचाच पुतळा पाहिजे. आणि आता नुकतंच आम्ही जपानला 2 महात्मा गांधीचे पुतळे पण सप्लाय केले आहेत. जसं मी म्हटलं की केवळ आपलं काम हे भारतापुरतं मर्यादित नाही आहे, परदेशात देखील आपलं काम चालू आहे. मग परदेशामधल्या कामाचा अनुभव आणि भारतातल्या कलाकृतीचा अनुभव याच्यामध्ये काय तुम्हाला फरक वाटला कामाच्या पद्धतीमध्ये? असे बाहेरच्या देशांमध्ये एवढे पुतळे होत नाही, म्हणून बाहेरच्या देशांमध्ये असं काही ऑर्डर मिळत नाही. आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियानीच आम्हाला जे ऑर्डर दिले होते आम्ही तेच पुतळे पाठवलेले आहे. 1-2 काही असतात पुतळे ते आम्ही केले लोकांसाठी. पण तिकडचं स्ट्रक्चर किंवा तिकडचं हवामान याचाही अभ्यास करावाच लागतो. त्याचाही अभ्यास करावा लागतो. जी. आणि मग बाहेरच्या देशामध्ये एवढे मोठे पुतळे निघून राहिले. बरोबर, ट्रान्सपोर्टेशन हा देखील एक महत्वाचा घटक असतो त्या सगळ्यामधला. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे चेहऱ्यावरचे हावभाव. कारण मला असं वाटतं की राम सुतार यांनी साकारलेले जी कलाकृती आहे ती स्वतःच बोलते. त्यामुळे त्या व्यक्तीचा त्या काळामध्ये असलेला स्वभाव, त्यांचा कुठेतरी एक लेखाजोखाच त्यांच्या कलाकृतीमधून इतकी वर्ष सतत अवतरत आलंय. ते कसं आहे म्हणजे ॲज अ स्कल्प्टर कोणी पण असलं तर त्यांचं म्हणजे ध्येय हे असतं की राजा आहे तर राजासारखं त्याचा उर्वावा असायला पाहिजे. गांधीजी आहे तर मेडिटेशनमध्ये आहे, म्हणजे सॉफ्ट नेचर आहे त्यांचं. तसेच जेवढे पण आपले रिव्होल्युशनरी जेवढे होऊन गेले आपले, तर त्यांचं त्याच पोजमध्ये आम्ही बनवलं. जसे महात्मा फुले झाले, शाहू महाराज झाले किंवा भगतसिंग झाले, आपण त्यांनी काय कार्य केलं ते लक्षात ठेवून आपण त्यांची पोज आणि हावभाव ठेवतो त्यांचे. मला वाटतं राम सुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड आणि राम सुतार फाईन आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या देखील आपण कंपनीज मधल्या काळामध्ये सुरू केलेल्या आहेत. त्यांची घोडदौड कशी चालू आहे आणि सध्या कुठले प्रोजेक्ट्स आपल्या हाती आहेत, अपकमिंग प्रोजेक्ट? हो, आम्ही 2 कंपनीज फॉर्म केले होते. कारण एक कंपनी आमची एक्सपोर्ट पण करते, म्हणजे राम सुतार आर्ट क्रिएशन, आता फाईन आर्ट्स पण करते. पण आमच्या अशा 2 कंपनीज बनवल्या होत्या आणि आता आम्ही आपल्या आंबेडकर साहेबांचा पुतळा तर करतोच आहे. त्याशिवाय आपण गोव्याकडे साऊथ गोवा म्हणजे गोकर्ण मठ म्हणून आहे, तिथे रामाची 65 फुटाची मूर्ती आपण करतोय उभी. ती म्हणजे त्यांच्या मठमध्ये लागणार आहे. एक 51 फुटाचे रामाची आणखीन मूर्ती बनते वेगळ्या प्रकारची, ती बरेलीला लागणार आहे. त्याशिवाय आपल्याला बरेचसे म्हणजे 10-12 फुटाचे पुतळे सुरूच असतात नेहमी. शिवाजी महाराज आहेत, तर पुण्याला पण काही कामं आणखीन निघतात आहे, ते पण आपण करणार आहोत. मला एक विचारायचं होतं की हा ओव्हरऑल ही जी इंडस्ट्री आहे,
म्हणजे आता राम सुतार यांचं नावच इतकं मोठं आहे, त्यांचं क्रिएशन इतकं मोठं आहे की ते जगात सगळ्यांनीच त्याला मान्यता दिलेली आहे. मात्र आता जर आपण शिल्पकार ह्या इंडस्ट्रीकडे जर पाहायला गेलं, स्कल्पचर या इंडस्ट्रीकडे पाहायला गेलं, तर त्यांच्यासमोर किती मोठी आव्हानं तुम्हाला वाटतात आणि सरकारनं कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे ह्या उद्योगाला देखील चालना देण्यासाठी किंवा शिल्पकारांच्या हाताला गती मिळावी यासाठी? म्हणजे गव्हर्नमेंटने डेफिनेटली हेल्प करायला पाहिजे आणि त्यांना काय जागेची गरज असेल किंवा कुठल्याही प्रकारचं जे त्यांना वाटतं की काम करण्यासाठी सगळ्यांना काम मिळावं, आमच्या सगळ्या आर्टिस्ट लोकांना आमची ही पण सद्भावना असते त्यांची. पण कसं आहे की म्हणजे एक्सपिरियन्सच्या हिशोबाने आपण कुठलंही काम देतो कोणाला. जसं आपण हार्ट सर्जरी समजा कोणाची करायची असली तर आपण बघतो की कोण चांगलं करतं, ते कोण म्हणजे एफिशियंट आहे. तसंच कदाचित म्हणजे आता या फील्डमध्ये एवढे मोठे मोठे आपण पुतळे करतो तर लोक हे बघतात की किती एक्सपिरियन्स आहे आणि किती लवकर करू शकतात. मालवणचा पुतळा जो आहे इथं लोकांनी सांगितलं 1 वर्ष लागेल आम्हाला, आम्ही तो 6 महिन्यात केला. कारण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर एवढं मोठं आहे, त्या दृष्टीने आपल्याला ते लोक करता येतात. आणि गव्हर्नमेंटचे तर साथ कुठल्याही आर्टिस्टला असायला पाहिजे, कारण शेवटी आर्टिस्ट लोक मग त्यांच्या हेल्पशी वाढू शकतील. नक्कीच हे सगळं करत असताना मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की राम सुतार यांना फावल्या वेळामध्ये काय ऐकायला आवडतं, गाण्याची आवड आहे त्यांना. आता त्यांना मला नक्कीच वाटतं की ते घरी देखील असं काही ना काहीतरी त्यांना आवडत असेल तर एखादी कलाकृती साकारत असतील, याही वयात साकारत आहेत. तुम्हाला सांगतो म्हणजे तर तुम्ही चांगला प्रश्न विचारला. तर औरंगाबादला नदीमध्ये असे खडे खूप सापडले वडिलांनी. त्यांनी ते औरंगाबादची नदी आहे ना, त्या नदीमध्ये तऱ्हेचे खडे मिळतात. बरं पॉलिश तऱ्हेचे कलरचे, बरं कलरचे नाईड्रॉ. मग त्यांनी काय केलं, प्रत्येक दगडा जेव्हा फावला वेळ असतो ते प्रत्येक दगडाला बघतात, त्यांना काय दिसतं ते पेननी त्याच्यावर नुसतं ड्रॉइंग करतात. मग त्याचा कोणी म्हातारा माणूस दिसेल किंवा आई आणि एक लहान मुलगा दिसेल किंवा बाई घुंगट घातलेली असेल, असे बरेचसे वस्तू 1000 लहान लहान दगड त्यांनी करून ठेवलेले जे आमच्या स्टुडिओमध्ये डिस्प्लेड आहे. आणि आजही ते स्वतःही करतात ते जेव्हा पण वेळ असतो. म्हणजे हा एक छंद आहे त्यांना. त्यांचं म्हणणं आहे चेंज ऑफ सब्जेक्ट इज रिलॅक्सेशन. बरं म्हणजे मोठ्या मूर्तीला साकार करताना जर ते थकले येऊन बसतात तर त्यांचं एक छोटं कॉट लावलेलं आहे, तिथे बसले की मग ते काय नाही जसं पिस्ता घालतात त्याचे जे टर्फलं असतात त्याच्यावर वेगवेगळे चेहरे त्यांनी बनवले. तेही 1001 चेहरे असे बनवून ठेवलेले त्यांनी. आणि लोक जेव्हा येतात त्यांना आश्चर्य वाटतात की अरे इतक्या म्हणजे पिस्ताचा शेल आपली एवढीच असते, त्याच्यावर ते चेहरे वेगवेगळे, कोणी राजस्थानी दिसेल, कोणी आकार पिस्ता तसाच आहे, गोल चेहरा आहे. त्याच्यावर वेगवेगळे चेहरे पण त्यांनी काढलेले. पेपरमध्ये काही समजा आलं तर त्याच्यावर ते स्केचिंग करून त्याचा वेगळाच भाव करून टाकतात. म्हणजे खरं तर मला असं वाटतं की दगडाच्याही आतलं जे शिल्प आहे किंवा त्या ज्या कलाकृती त्या रेखांचा खरा त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्या रेखा शोधून काढणं आणि त्यातून कलाकृती खरं तर साकारणं म्हणजे लोक ज्या खडकांवरून किंवा बारीक दगडावरून चालले जातात त्यालाच उचलून त्यांनी एक आर्ट पीस बनवून टाकलं आणि म्हणतात जहा मेरी नजर वहा दुनिया बेखबर. बरं, हा एक छान मुद्दा तुम्ही उपस्थित केला, वहा दुनिया बेखबर. तर मला हेही विचारायला आवडेल की आपण हे इतके भव्य दिव्य पुतळे साकारतो, नक्कीच साकारतो, पण त्यांचं जतन कसं करायचं त्या बाबतीत आजही तितका अवेअरनेस नाहीये. तर ते जतन करण्यासाठी म्हणून काय करावं लागतं? असं आहे की ब्रॉन्झ मटेरियल असं आहे की रॉ स्टेजमध्ये जरी ठेवलं तर ऑटोमॅटिक कॉपर जास्त असल्यामुळे ते नेहमी ऑक्सिडाईज होतं आणि एक नॅचरल पटिना त्याच्यावर होतं. युरोपमध्ये कसं असतं, आपण फिरला असाल तर ग्रीन रंगाचे स्टॅच्यू असतात. म्हणजे जिथे जिथे कॉपरला पाणी येऊन मिळतं किंवा बर्फ येऊन मिळतं किंवा ऊन लागतं कुठे ग्रीन कलर तर ते कॉपर ग्रीन होतं. जसं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे अमेरिकेला, ती कॉपरची बनलेली आहे, म्हणून पावसाचं आणि तिथलं जे वातावरण आहे त्याला ते ग्रीन होऊन गेलं ते.
तसंच ब्रॉन्झचे पुतळे असे ग्रीन होतात, शेवटी डार्क ब्राऊन पण होतात. तसंच त्या धर्तीवर आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी जो बनवला आहे त्याला असं रॉ स्टेजमध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे नेचर त्या हिशोबाने कसा पण त्या रंग होईल. तसंच त्या धर्तीवर आंबेडकरांचा पण पुतळा असंच ठेवणार आहे आणि हळूहळू 25-30 वर्षामध्ये त्याचा एक वेगळा रंग तयार होईल. आणि पण इतर ठिकाणी जसं मालवणचा असेल किंवा केम्पेगौडाचा आपण बनवला बँगलोरला किंवा इतर ठिकाणी जे स्टॅच्यूज बनवले त्याच्यामध्ये आम्ही PU पेंट करतो, ज्याच्यानी पावसा पाण्याचा जो इफेक्ट लवकर होणार आहे तो थोडा उशिरा होईल. बरं. ओके. पण मग तो पेंट जतन करावं नाही, लागतं? म्हणजे 5-10 वर्षानंतर जेव्हा आपण डिपेंडिंग ऑन ॲटमॉस्फिअर तो परत करावा लागेल त्याच्यावर. अच्छा, मग तो लेप पुन्हा आपल्याला करावा लागतो? हो, तेच लाईक कार पेंट. आणि ते म्हणजे जर कार आपली म्हणजे कुठल्या कुठल्या ठिकाणी इंडियामध्ये असेल त्याचा कसा वेगळा इफेक्ट असतो. आता गोव्याकडे समजा आम्ही बघितलं तर लवकर खराब होतं, लवकर गंज येतो, कारण तर खारी हवा आहे. खारी हवा आहे. मग तसं मग त्याच्या दृष्टीने आपल्याला ते चेंजेस करावे लागतील नंतर. नक्कीच. पण हा खरं तर इतका मोठा विषय आहे आणि जसं मला वाटतं अनेकांनी पाहिलेलं आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी असो किंवा आता जसं तुम्ही म्हणताय की अनेक लोक नक्कीच जात आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची नवीन जी कलाकृती आहे ती साकारलेली जी आहे ती पाहण्यासाठी. आणखीनही अनेक कलाकृती तुम्ही साकारत आहात, तेही आम्हाला बघायला नक्की आवडेल. पण खूप बरं वाटलं की खरं तर खानदेशातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या मातीचा शिल्पकार म्हणून जगभरामध्ये ज्यांचा गुणगौरव झालेला आहे आणि नुकतंच ज्यांना महाराष्ट्र भूषण म्हणून देखील त्यांना एक मानाचं पान मिळालेलं आहे असे राम सुतारजी, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आम्हाला वेळ दिलात आणि कमाल आहे की खरंच याही म्हणजे वयाची 100 पार केल्यावर देखील माणसाची जिद्द असेल आणि आपण ज्या पॅशनेटली काम करतो, जे आपल्याला आवडतं ते जर काम आपल्याला आपल्या हातून करता आलं तर मला वाटतं नंबर इज जस्ट म्हणजे काही मॅटर नाही करत. तुमचं काम, तुमचं विजन हे कायम लोकांपर्यंत जात असतं, दिसत असतं आणि त्यासाठी म्हणून त्यांची धडपड याही वयात सुरू आहे. वयाच्या 100ला ते स्वतः जसं त्यांनी सांगितलं की नदीतले दगड असो किंवा त्याच्यावर कलाकृती साकारणं, पिस्त्याचे जे कवर असो त्याच्यावर कलाकृती साकारणं हे आजही त्यांचं अविरत सुरू आहे आणि त्याच पद्धतीनं भव्य दिव्य जगातील सर्वात मोठे पुतळे साकारणं हेही काम त्यांचं अविरत सुरू आहे. तुम्हाला अनेक शुभेच्छा. तुमच्यासोबत तुमचे सुपुत्र अनिलजी देखील हा सगळा भार हाती घेऊन सगळा म्हणजे कारभार हा हाकतायत आणि उत्तम अशा कलाकृती त्यांनी भारतामध्ये आता देखील प्रस्थापित केल्या. ते येत्या काळामध्ये देखील आम्हाला नवीन पाहायला मिळणार आहे असंही ते म्हणतात. त्याबद्दल तुम्हाला अनेक शुभेच्छा आणि आज तुम्ही आमच्याकडे आलात आणि आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले अनेक आभार. खूप खूप धन्यवाद. वेळ झालेली आहे एन्काउंटरमध्ये आता इथंच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.